हाय सगळ्याला स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा तुम्ही चालू आहे रोपासून लिक्विड सोडायला चालू केलेले बघा. ह्या तर तुकड्याला झालेली आहे वरच्या, आणि ते आपला घो कसा दिसतोय ते बघा तुम्ही. तर बघा असं रोपासने लिक्विड सोडलेलं आहे. आज दिवस पाळी असल्यामुळं दिवसाचं पाणी सोडलं आणि लिक्विड सोडून घ्यावं बघा. म्हणलं हो का ह्यानी हलवते तर थोडंसं राहिलं या, तेवढं औषध राहिलेलं आहे आपलं, हलवून घेतो म्हणलं. आणि मग हे बघा असं ट्रॅक्टरवर आपण जुगाड केलेला आहे. आपल्याकडं काय मोटर ती तसली ही काय नाही, आपण डायरेक्ट ट्रॅक्टरवरच जोडलेला आहे ह्याला HTP हे. आणि याच्यातून असं हे बॅलरमध्ये पाईप टाकून जोडलेलं आहे बघा. हे आपली लिक्विडची बॅग आहे. आणि बघा आता ह्या खालच्या ह्या तुकड्याला चालू केलेलं आहे बघा. हे पाणी पडतंय ना, हे इकडं असं चालू केलेलं आहे बघा आपण. ह्याला झालेलं आहे ह्या वरच्या तुकड्याला. आणि घरासमोरचं तुकडा आहे त्याला सुरू केलेला आहे. म्हणलं आज लिक्विड तर सोडून घ्यावं. आणि हे बघा ड्रिप चेक करतात म्हणजे कुठल्या झाडाला औषध पडतंय कुठल्याला नाही. हा ट्रॅक्टर बघा त्या दिवशी आणलेला हिथंच आहे त्यांचा, त्यांनी काय नेलेलाच नाही. काय तर त्याचा घोटाळा झाला होता म्हणून हिथंच ठेवला आहे, येऊन काय नेला नाही बघा. हे म्हणलं मी ड्रिप चेक करतो कुठला ड्रिपर बंद आहे कुठला नाही. पाणी पडतंय असे बघायला लागतंय ना, म्हणजे एखादा बंद असला तर मग ती लिक्विड हे व्हायचं बंदच होतंय की, राहतंय तसंच मग पडतंय सरास सगळ्याला. पण तरी पण एखादं शेवाळ हे अडकलेलं असतंय त्या ह्याच्यातलं, बंद पडते ड्रिपर. तरी बघा आपली रोपं असे हे झालेली आहे ती. तर तुम्ही बघू शकता बघा, हे कळी निघायला लागलेली आपल्या ह्या फांद्यातनी. तर निघली कळी, रोपं तर लहानच आहे ती, पण कळी निघाय चालूच असते. त्याचं काय रोपं लावलेली. तर ही मिरचीचं रोप, ह्याला काय ड्रिपरच बसवलेला नाही. आणि ही बघा आपला पिरो, कुठं तर एखादी कळी राहिलेली आहे ना, तोडताना चुकून कळी राहिलेल्याचा पिरो असा एवढा झालेला आहे. तर ह्याला बघू फॉर्म बसवायचा आहे तर कुठं तर आहे बघा. ती लय काय नाही तर म्हणजे असं कुठल्या तरी एका झाडाला असा कळी तोडताना चुकून राहिलेला आहे, तो तेवढा झालेला आहे बघा. तर हे बघा अशी लाईन कशी ट्रिक्ट दिसते. आणि आपला गहू ह्या पिरोच्या रोपाच्यावरनं गहू कसा दिसतोय बघा. गहू तर आता छान दिसतो या. पण हे बघा आता म्हणलं पाणी सोडून लिक्विड औषध सोडून ह्यानी म्हणलं घेऊ, म्हणून म्हणलं दिवस पाळी आहे परत रात्र पाळीला हे होत नाही. आणि हे असं सोडलेलं पाणी असलं हे खाली येते बघा. ह्या रोपासने आळी करायला लागते ती, कारण का आपण औषधी सोडतो ती वाया जाते ना, असं साईडला येते जास्त, रोपाच्या आळ्यात काय राहत नाही. म्हणून ह्याला आळी करून घ्यायची येते बघू. आता 1-2 दिवसात ह्याला आळी करून घ्यायची येते. सगळ्या रोपासने अशी आळी करून घ्यायची. पाणी असं खाली गेलं ना पाहिजे बेडवरनं खाली. तर ह्याचं जाते असं टिवलून हे जाते. बेड जर अशी थोडं लहान झाल्या तर मापात पण लहान झाल्या तर बघा. तरी बघा बघा असा इथे एक ह्या झाडाला एक पिरू आहे बघा. असा आपल्या आकाराचा पिरू आहे. तर एवढंसं झालं तर आकार त्याचा एवढा झालेला आहे. पण झाड किती लहान आहे बघा हे तुम्हीच. आणि अशा एवढ्या झाडासनी पिरू कसं ठेवायचं, त्यामुळं नाहीतच ठेवलं. सगळीकडे तोडलेली होती आणि चुकून राहिलेलं आहे बघा ती पिरू. तर हे बघा अशी कळी कळी किती निघायला लागली आहे का, निघली कळी किती. तर कळी तर आता निघलच, खत हे घातलेलं आहे त्यामुळं कळी निघणारच आहे. तर बघा हे अशी सरळ कशी लाईन आहे आणि ती खाली येतं बघा. आणि हे आपलं गव्हातलं पाणी आलेलं कसं हे ओलं झालेलं आहे रान 1-3 तास, आणि असं सरळच खाली गेलेलं आहे. तरी बघा असं आपलं दिसतं एरिया. म्हणजे हे डांबापासून इकडं आपली पिरोची रोपं आणि ही गहू, आणि हे कडचं असं हे ह्या रानाच्या वरचं तुकडं हे. तर हे बघा असं आपलं दिसतं एरिया रानाचा आपल्या. तर तुम्ही बघू शकताय बघा कसं आहे ती. रोपाला काय झाले अचानकच काय झाले बघा. आता हे फुटून आलेलं रोप आहे ना, हे फुटून आलेलं रोप होतं की. मग ह्याला खताबिताचा चरका बसला का बघा मित्रांनो. कसं रोप आपलं चांगलं आलेलं रोप जळून गेलेलं आहे. तर आता दुसरं हाय रोप ती लावून घ्यायला लागते बघा. तर काय झालेला काय कळणार, खताचा चरका बसला की काय कळणार बघा. दिवसभर रानातलं काम झालं आणि संध्याकाळचं म्हणलं चुलीवर स्वयंपाक करावं. जरा असे झाडून लुटून घेऊन बघा सगळं चूल पेटवली आणि मक्काच्या भाकरी करू म्हणलं. तर आरावर पापडा बिपडा भाकरीला मस्तपैकी येतो. तर कसा आलेला आहे पापडा तुम्ही नक्कीच बघा. आणि हो का इथं तुम्ही माणसाला अंधार कसा आहे चुलीला, तर लाईटी आहे पण ही तर चुलीला लाईटच दिसत नाही, खिडकीच्या ह्याच्यामुळं दिसत नाही. तर इकडं अलीकडं उजेड आहे बघा. आणि घरात गॅसला लावलेला आहे आपण कुकर. तर कुकर लावलेला आहे आणि हे जे दिसतंय ताटातलं खोबरं ते घरच्या नारळाचं ह्याने फोडलेलं आहे, म्हणलं वाळू द्यावं. तर बघा आता कसं वाटतंय भाकरी आरावरची, कशी नाही सांगा नक्कीच. आणि दिवसभर काम करून स्वयंपाक चुलीवर करायला लागतो या. तर कसा वाटतं व्हिडिओ, कसा नाही सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब. आणि मग कशी भाकरी कशी वाटते कशी नाही नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यासनी बाय.